भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचं वादळ निर्माण करा। खरं तर आज माणसातला माणूस संपवला जातोय। आम्ही जिवंत ठेवली आहे ती फक्त जात। आजही या सावित्रीच्या रस्त्यामध्ये या समाजाने विखुरलेले पसरविलेले काटे अद्याप आहेतच, ते आजही लढत आहे। पण आम्ही विसरलो सावित्रीबाई, आम्ही विसरलो महात्मा ज्योतिबा फुले, आम्ही विसरलो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आम्ही काय केलं? आम्ही यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचं सगळं स्वरूपच बदलवून टाकलं। हा प्रबोधनाचा जागर म्हणजे हा महापुरुषांचा विचार आहे, लक्षात घ्या। हा मंत्र वाचला म्हणजे असं वशीकरण होईल, तसं वशीकरण होईल। दादा खरं सांगते, असं जर संविधानामध्ये लिहिलं असतं आज घराघरात संविधान पोहोचलं असतं। म्हणजे दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत येणारा प्रत्येक प्रश्न, मग तो शिक्षणाचा असेल, रोजगाराचा असेल, स्त्री संरक्षणाचा असेल, तुमच्या पोराबारांच्या शिक्षणाचा असेल, येणारा प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे संविधान आहे। अरे स्वराज्याचं स्वप्न त्या बालशिवबाच्या मनामध्ये पेरणारी ती राष्ट्रमाता जिजाऊ तुम्ही आम्ही वाचली पाहिजे। प्रत्येक घरातली मुलगी ही सुशिक्षित झाली पाहिजे, तिला शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे। केवळ शिक्षणाचा अधिकार प्राप्त न होता आपल्यावर होणारे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ती सक्षम असली पाहिजे, ती निर्भीड बनली पाहिजे। म्हणून ज्या माय माऊलीनं शेणाचा दगडाचा मारा सहन केला, 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्रित करून छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या खऱ्या प्रेरक शक्ती असणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता, लोकमाता मासाहेब जिजाऊ पती निधनानंतर सती न जाता राज्य कारभाराचं उत्तम प्रशिक्षण घेऊन, या राज्याच्या उत्तम प्रशिक्षण घेऊन उत्तम राज्य कारभार सांभाळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आजवर या इतिहासामध्ये झालेले सर्व संत महापुरुष, या इतिहासामध्ये झालेल्या सर्व कर्तृत्ववान स्त्रिया, ज्यांच्यामुळे खरं तर आज तुमचा आमचा दिवस हा सुखाचा आहे, तुमचा आमचा दिवस हा स्वातंत्र्याचा आहे, ते सर्व संत महापुरुष, सर्व कर्तृत्ववान स्त्रिया यांच्या चरणाशी नतमस्तक होते इथं उपस्थित। खरं तर ज्यांच्यामुळे आज इथं येणं शक्य झालं आणि खरं तर या देशामध्ये, खरं तर या भारताचा आवाज बनण्याचं काम जे करतायत, या तळागाळातील विविध बुलंद आवाज, या देशातला प्रत्येक आवाज तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करत आहे, आवाज इंडिया टीव्हीच्या माध्यमातून जे काम चाललंय, आणि खरं तर ज्यांच्यामुळं मी इथपर आज खरं तर या कार्यक्रमामध्ये पोहोचण्याचा मुख्य दुवा ज्यांना म्हटलं जाईल त्या आदरणीय दादा, इथं काही भूमिका ह्या पडद्यासमोरील असतात आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यावेळी काही भूमिका ह्या पडद्यामागे उभ्या राहून भूमिका साकारत असतात। अशी सर्व आयोजक मंडळी इथं जरी खुर्च्या जास्त झाल्या आणि माणसं कमी झालीत तर खरं तर यात नवलाई अशी काही नाही। इथं कदाचित तुम्ही संगीताचा भन्नाट कार्यक्रम ठेवला असता, एखादा डीजे लावला असता, एखादा भव्य महाप्रसाद जाहीररित्या ठेवला असता तर कदाचित ह्या खुर्च्या सट्ट भरून गेल्या असत्या। खाली जागा जी रिकामी आहे तिथंही बसायला जागा शिल्लक राहिली नसती। पण झालंय असं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचं वादळ निर्माण करा। पण ते विचारांचं वादळ हे आपल्याला हजारोंच्या संख्येनं नसलं तरी काही हरकत नाही। ते विचारांचं वादळ जर या देशामध्ये निर्माण होत असेल आणि त्या विचारांच्या वादळाची ताकद ही 10 माणसं जरी असली तरी लक्षात घ्या, ते विचारांचं वादळ जर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना परिपक्व असेल तर ते 1000 लोकांची बरोबरी करायला मागे पुढे सरणार नाही। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा देश वाईट बनण्यामागं किंवा बर्बाद होण्यामागं हे कारण मुळीच नाही की या देशामध्ये वाईटांची संख्या वाढली आहे। हा देश खराब होण्यामागं, या देशाची परिस्थिती बिघडण्यामागं जर कुठलं कारण असेल तर त्याचं मुख्य कारण बाबासाहेबांनी सांगितलंय की या देशातली जी चांगली लोक आहेत,
या समाजातली जी चांगली लोक आहेत ती चांगली लोक गप्प आहेत, शांत आहेत, म्हणून हा देश अधोगतीकडे चाललाय. खरं तर तुमची संख्या जरी कमी असली, कारण संत गाडगे बाबापासून संत तुकडोजी बाबापर्यंत, संत तुकारामांपासून ते तुकडोजी महाराजांपर्यंत, अरे वामन दादांनाही शेवटी माणसांचीच भीक मागावी लागली. पण या फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचारांचा माणूस मात्र या समाजामध्ये कुठं सापडला नाही. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनाही भीक मागावी लागली. जंबूक मेंढा डुकरे बकडे बहुत मिळे परी काय करू, त्यांना शहाणे करण्यासाठी मला हवा माणूस भला. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. अरे वामन दादांना साधे 5 लोक भेटले नाही. भीमा तुझ्या मताची जर 5 लोक असते, तलवारीला तयांच्या न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. पण शेवटी माणूस काही सापडला नाही. माणूस कुठं हरवला नेमका कुठं हेच मात्र आज दिसत नाही. कारण मराठ्यांचा बाप हा मराठा होतो, कुणब्यांचा बाप कुणबी होतो, माळीचा बाप माळी होतो, धनगराचा बाप धनगर असतो, चांभाराचा बाप चांभार असतो. म्हणजे जो ज्या जातीमध्ये जन्माला येईल त्या जातीनुसार प्रत्येकाचा बाप ठरत असतो. जिवंतपणी हा भेदाभेद पाळला जातो. पण मला समजत नाही की मेल्यानंतर सगळ्यांचा बाप हा कावळाच का बनवतो. म्हणजे ही नेमकी रीत कुठून आणली. जिवंतपणी भेदभाव पाळायचा, जातीभेद पाळायचा आणि मेल्यानंतर समानता पाळायची, हा ढोंगीपणा नेमका आला कुठून. मी महात्मा फुलेंवर बोलली. लोकांची मला फोन आली, ताई तुम्ही माळी समाजाच्या आहात का. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलली. लोकांची मला फोन आलीत की ताई तुम्ही जय भीम समाजाच्या आहात का. मी छत्रपती शिवरायांवर बोलली. लोकांची मला फोन आलीत ताई तुम्ही मराठा समाजाच्या आहेत का. मी अहिल्याबाई होळकरांवर बोलली. लोकांची मला फोन आलीत की ताई तुम्ही धनगर समाजाच्या आहात का. मग एके दिवशी मी फक्त माणसावर बोलली. ज्या दिवशी मी माणसावर बोलली त्या दिवशीचं नवल म्हणजे असं की त्या दिवशी मला कुणाचाच फोन आला नाही. म्हणजे प्रश्न हा पडतोय की नेमकी माणसं गेलीत कुठं. म्हणजे जो फुले शाहू आंबेडकरांनी ज्या त्यागातून समर्पणातून छत्रपती शिवरायांच्या 18 पगड जातीतील मावळ्यांच्या समर्पणातून हा जो महाराष्ट्र उभा ठाकला होता, हा जो भारत देश उभा राहिला होता, त्या देशाची त्या महाराष्ट्राची स्थिती आज नेमकी चालली कुठं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्ही शोधणं गरजेचं आहे. कारण तो माणूस जर आज या देशामध्ये जिवंत असता, खरं तर आज माणसातला माणूस संपवला जातोय. आम्ही जिवंत ठेवली आहे ती फक्त जात. ती जात जिवंत तुम्ही आम्ही ठेवली. ती जात जर आज जिवंत ठेवली नसती, माणसातला माणूस जर तुम्ही आम्ही जिवंत ठेवला असता, ही विचारांची चळवळ जर तुम्ही आम्ही जिवंत ठेवली असती, तर आज या फुले शाहू आंबेडकरांच्या पुण्यतिथी जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आज इथं फक्त एवढ्याच खुर्च्या भरल्या नसत्या. आज या ठिकाणी मराठा समाजाची असतील, प्रत्येक समाजाची पावलं इथपर्यंत पोहोचली असती. पण आम्ही केलं काय. आम्ही विसरलो. अरे आज तर या कॉन्व्हेंटच्या पोरांना आपण महात्मा फुलेंचा फोटो दाखवला तर ते आपल्यालाच प्रश्न करतात, महात्मा फुले कोण. अरे ज्या महामानवांच्या त्यागातून समर्पणातून आम्हा स्त्रियांना महिलांना आभाळात उडण्याचं दान मिळालं, पंख मिळाले, आज त्या स्त्रियांना माहिती नाही महात्मा फुलेंनी नेमकं केलं काय, सावित्रीबाईंनी नेमकं केलं काय. खरं तर ही या महाराष्ट्राची आज शोकांतिका आहे जी तुम्ही आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. कोणी विचारलं महात्मा फुले कोण, तर सांग स्त्री जातीच्या 5वीला पुजलेला, गुलामीचा गंज धुवून काढणारा माझा ज्योतिबा, शिक्षणाचा हक्क तुझ्या पदरात टाकणारा क्रांती सूर्य, वर्ण व्यवस्थेला आग लावून स्वातंत्र्याची खरी व्याख्या सांगणारा एक समतावादी महापुरुष. तुला आणि तू जन्माला घातलेल्या तुझ्या मुलीला हे जग कवेत घेता यावं, हे जग जिंकता यावं म्हणून ज्यानं घरादाराला सुखाला सोडलं तो माझा ज्योतिबा आणि साऊ. अरे ओल्या साडीनं शेणानं माखलेल्या त्या साडीनं तुम्हा आम्हाला शिकवलं.
शेणा दगडाचा मारा तुझ्या माझ्यासाठी या देशामध्ये फक्त सहन केला गेला. तुझ्या श्वासांवर असतील उपकार, तू म्हणशील त्याचे. तुझ्या श्वासांवर असतील उपकार, तू म्हणशील त्याचे. पण लक्षात ठेवले की तुझ्या स्वातंत्र्यावर उपकार फक्त त्या ज्योतीच्या साऊचे. कारण एक क्रांतीची ज्योत अंधाराच्या साम्राज्यावर मात करीत आली आणि अंधाराच्या भयान अशा अंधाराच्या समुद्रावर एक छोटीशी पंथी ही राज्य करू शकते हे समाजाला दाखवून दिले. सावित्रीने प्रवाह विरुद्ध वाहून जिंकून दाखवले. पण अजून लढाई संपलेली नाही. आजही या सावित्रीच्या रस्त्यामध्ये या समाजाने विखुरलेले पसरविलेले काटे अद्याप आहेतच. ते आजही लढत आहे. अनेक रूपांमध्ये सावित्रीने दिलेली हिम्मत, जिजाऊंच्या लखलखत्या तलवारींच्या पात्यासारख्या मुली व महिला आजही अविरत लढत आहेत. त्यांच्या विचारांचं शस्त्र घेऊन डोक्यामध्ये गारवा ठेवून त्या सांगत आहेत की उगाच माझ्या वाट्याला जाऊ नका, उगाच होईल तुमची शोभा. आज ती रडत नाही तर चिंब भिजते रिमझिम पावसात. सूर्य मिळाला नाही म्हणून ती आज काजव्याला नाकारत नाही तर संघर्षातही परिघाला छेदून जाण्याची हिम्मत ठेवते. कारण आज आम्ही वारसा चालवतोय जिजाई सावित्रीचा, रमाईचा. पण ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्या देशाची राष्ट्रपती एक महिला आहे. ही पुण्याई या महापुरुषांची आहे. परंतु आज या देशाची अवस्था जर तुम्ही आम्ही बघितली, अरे त्या सावित्रीनं शाळेमध्ये जात असताना आज आम्हाला काहीच संघर्ष करावा लागत नाही. आमची पोरगी 6 वर्षाची झाली की आमच्या पोरीला आपण सहजरित्या शाळेमध्ये नाव टाकतो. तिला वेगळा काहीच संघर्ष करावा लागत नाही. अरे विचार करा, जो शिक्षणाचा अधिकार तुम्हाला इतक्या सहजरित्या प्राप्त झाला, एक असाही काळ या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेला. आज आम्हाला शाळेत जाताना फक्त दप्तर, पुस्तक, पाटी, आता पाटीचाही काळ गेला, पेन्सिल, रजिस्टर, खाण्याचा डब्बा, पिण्याची बॉटल, या व्यतिरिक्त दुसरं असं काहीच न्यावं लागत नाही. अरे पण या समाजामध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक काळ असाही होऊन गेला की ती माय माऊली घराबाहेर पडते, पोरींना सोबतीला घेते आणि या समाजातल्या मुली शिकवते. म्हणून इथले काही मनुवादी व्यवस्थेची लोक तिचा रस्ता अडवतात. कारण या समाजातली अस्पृश्यांची पोरं, शूद्रांची पोरं, या समाजातल्या पोरी लेकीबाई जर शिकल्या तर हा धर्म बुडवला जाईल. आणि हे धर्म बुडवण्याचं काम ही सावित्री करते. म्हणून हे मनुवादी व्यवस्थेची लोक तिच्यावर शेणाचा दगडाचा मारा करत होते. अरे तिला लेकीबाईंना शिकवण्यासाठी त्या माया सावित्रीला आधी रक्तबंबाळ व्हावं लागलं. शेण काय फेकले तिच्यावर, दगड काय फेकले, तिचं मस्तक रक्तबंबाळ केलं. इतक्या सहजरित्या बाई तुझ्या माझ्या हाती हा दिवस आला नाही. त्या माय माऊलीनं जर तो शेणाचा दगडाचा मारा सहन केला नसता तर आज तुझी माझी काही ताकद नसती. त्या बाबासाहेबांनी जर संविधान लिहिलं नसतं, हिंदू कोड बिल लिहिलं नसतं, मनुवादी सारखा ग्रंथ जर रायगडाच्या पायथ्याशी जाळला नसता तर तुझी माझी काहीच ताकद नव्हती, काहीच हिम्मत नव्हती इथवर येण्याची. माझी काहीच ताकद नसती तुमच्या पुढे 2 शब्द बोलण्याची. तुमची काहीच ताकद नसती माझ्या समोर बसून ऐकायची. ही उपकार आहे त्या संत महापुरुषांचे. पण आम्ही खरं तर उपकारांची ही परतफेड करणं गरजेचं असतं. पण तुम्ही साधा एक प्रश्न विचारा स्वतःला की माणूस किती वर्ष जगला याला कवडीची किंमत नसते. माणसाकडं किती पैसा आहे यावरून कुठल्याच व्यक्तीचं श्रेष्ठत्व साध्य होत नसते. माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो जितके वर्ष जगला त्या जगण्यामध्ये त्यानं कर्म काय केले हे महत्त्वाचे असते. माणसाकडं किती पैसा आहे यामध्ये त्याचं श्रेष्ठत्व नसते, त्याची कर्म फार महत्त्वाची असतात. महात्मा फुले जगले फक्त 63 वर्ष. त्यावेळी जमशेदजी टाटा यांचं वार्षिक उत्पन्न होतं 20,000 रुपये. पण महात्मा ज्योतिराव फुलेंचं वार्षिक उत्पन्न होतं 21,000 रुपये. लक्षात घ्या की त्यांचं वार्षिक उत्पन्न 21,000 रुपये आहे म्हणून ते काही महात्मा ठरले नाही. काही त्यांना फार काही आयु मर्यादा होती म्हणूनही काही ते महात्मा ठरले नाही.
अरे त्यांनी विचार केला असता तर त्या काळामध्ये चांगली सरकारी नोकरी घेतली असती, ते हायकोर्टचे चांगले जजही झाले असते. कारण तो जो अव्वल इंग्रजीचा काळ होता त्या काळामध्ये साधा टॉप येणारा गृहस्थही चांगल्या नोकरीवर लागायचा. अरे त्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी चांगली सरकारी नोकरी घेतली असती, मस्त सुखाचा संसार थाटला असता, मस्त आपलं नवरा बायको कुटुंब परिवार एवढंच त्यांनी बघितलं असतं. पण त्यांनी तसं केलं असतं तर लक्षात ठेवा, वर्षानुवर्षे आज जी घरं तेव्हाची जी अस्पृश्यांची शूद्र जाती म्हणून हिणवल्या जाणारी जी अस्पृश्यांची गोरगरिबांची सर्वसामान्यांची जी घरं होती ती घरं आजही अंधारात लपलेली दिसली असती. अरे त्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं असतं, 3 मजली घर बांधलं असतं, बंगला बांधला असता, माडीवर माडी चढवली असती. पण तसं केलं असतं तर सर्वसामान्य कुटुंबावर, अडाणी कुटुंबावर, समाजावर जो अंधश्रद्धेची व्यवस्था जी थोपवल्या गेली होती ती गुलामगिरीची पहाड ते कधीच काढू शकले नसते. पण आम्ही विसरलो सावित्रीबाई, आम्ही विसरलो महात्मा ज्योतिबा फुले, आम्ही विसरलो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही काय केलं? आम्ही यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याचं सगळं स्वरूपच बदलवून टाकलं. खरं तर इथं येण्याआधी मी अकोला जिल्ह्याची, आम्ही अकोला जिल्ह्याची सर्व प्रबोधनकार तरुण एकत्र आलो. एकत्रित येऊन विचार केला की यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती कशी साजरी करायची. आता आमच्यातही काही होतेच. आता पहिले जयंती म्हटलं तर जो तरुण वर्ग राहते त्यांच्या डोक्यात एकच विचार राहते, डीजे 1.5 लाखाचा बोलवायचा की 2 लाखाचा, दारू 1 लाखाची वाटायची की 2 लाखाची. तरुण वर्गानंतरचा जो थोडा ज्येष्ठ वर्ग राहते त्यांच्यापर्यंत जर विचार गेला की जयंती साजरी कशी करायची तर ते लोक पुन्हा एक विचार आणतात की आता जयंती साजरी करायची आहे, काहीतरी महाप्रसादाचं आयोजन करून टाकू. एक तर फोडणीचा भात, आता नागपूर साईडला तोच महाप्रसाद असते, आलू भात आणि कढी. आता त्याही पेक्षा ज्येष्ठ वर्ग असला आणि त्यांच्या डोक्यात आलं की आता तुकारामांची जयंती आहे, याची आहे, त्याची आहे, या महापुरुषांची जयंती कशी साजरी करायची. त्यांच्या डोक्यात कुठलाच विषय येत नाही, एकच विचार राहते, कुठला? कोणत्या महाराजच्या कथेचं प्रवचनाचं आयोजन करायचं. आम्ही तरुण एकत्रित आलो आणि इथं येण्याच्या आधी 3 एप्रिल ते 14 एप्रिल 135वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी साजरी करायची ते छत्रपती ते घटनापती @135 म्हणजे अकोला जिल्ह्यातील 135 गावामध्ये 1ही रुपया घ्यायचा नाही, विनामूल्य प्रबोधनवारी करायची. हा प्रबोधनाचा जागर म्हणजे हा महापुरुषांचा विचार आहे, लक्षात घ्या. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, लाख बोल क्या हुनी थोर एकची माझा करता पगार, हे वचन पाळून सुंदर गाव सुधारावे कार्याने. पण आम्ही आता महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या म्हटलं म्हणजे आम्हाला काही घेणदेण नाही की कोणत्या महापुरुषांचे उपकार आपल्यावर कसे आहे, कोणत्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं, आम्हाला त्याचं काही घेणं देणं राहिलं नाही. आम्हाला फक्त एकच विषय डोक्यात राहते, शिवाजी महाराजची जयंती आहे काय, ते मराठ्यांचं काय त्यांचं ते पाहून घेतील, आपण त्यात रिकामे धंदे करायचे नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे काय, ते त्यांच्या समाजाची लोक पाहून घेतील, ते बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे तेच लोक बोलतात ज्यांनी हिंदू कोड बिल आजपर्यंत हाती घेतलं नाही. महात्मा फुलेंची जयंती असली की आम्ही सहजरित्या म्हणून टाकतो, अरे ते माळ्यांचं ते काय पाहून घेतील, ते त्यांचं काय करायचं, ते आपल्याला की त्याच्याशी घेणं देणं नाही. अरे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, ते 18 पगड जातीतील मावड्यांना 18 पगड जातीतील मावड्यांनी एकत्रित येऊन त्यांच्या त्यागातून समर्पणातून हे स्वराज्य उभं झालं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं, ते काही एका धर्मापुरतं सीमित ठेवलं नाही, एका समाजापुरतं सीमित ठेवलं नाही. तसं ठेवलं असतं तर त्या माणसाला काय गरज होती आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा देण्याची. पण हे हिंदू कोड बिल तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही, म्हणून आम्ही सहजरित्या म्हणतो की बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं. अरे महात्मा फुलेंनी विचार केला असता काय गरज होती त्या माणसाला, काय गरज होती.
अरे विधवेच्या सन्मानासाठी, विधवा माता भगिनींच्या सन्मानासाठी नाव्यांचा संप घडवून आणला या महामानवानं. अस्पृश्यांच्या लेकरांना कुणी पाणी द्यायला तयार नव्हतं म्हणून स्वतःच्या घरची विहीर खुली केली या अस्पृश्यांसाठी, बहुजनांच्या लेकरांसाठी. जेव्हा महात्मा फुलेंना आपल्या मित्रानं लग्नाचं आमंत्रण दिलं होतं, महात्मा फुलेंना आनंद झाला, ज्योतिरावांना आनंद झाला, वाटलं आता मित्राचं लग्न आहे. मोठ्या आपुलकीनं सद्भावनेनं ते गेले. मिरवणुकीमध्ये मित्रासोबत फिरायला, मित्रासोबत चालू लागले. चालता चालता कानावर गोष्टी पडल्या, आपसात कुजबूज चालू होती. अरे हे माळ्याचं पोर, अरे हे शूद्राचं पोर, हे आमच्या सोबत चालेल, हे माळ्याचं पोर, हे करंटक, हे आमचा धर्म बुडायला निघालाय, याला कुणी सांगितलं आमच्या सोबतीनं चालायचं. महात्मा फुलेंना काही सुचेना, काही समजेना, ते गडबडले, कारण त्यांना माहितीच नव्हतं इथली समाज व्यवस्था नेमकी काय चाललंय. कारण त्यांनी तर माणुसकीचा फक्त धर्म बघितला होता. त्यांनी कावळ्यात तर कधी पूर्वज पाहिले नव्हते, दगडात कधी देव त्यांना सापडला नव्हता, माणसातला माणूस त्यांनी शोधला होता. तिथपासून ही व्यवस्था सुरू झाली. पण ह्या व्यवस्थेविरोधात गेलेल्या महात्मा ज्योतिराव फुले आम्ही कधी वाचलेच नाही. आमच्या महिलांले ते जमलंच नाही, आमच्या बायांले भलतच काही पाहिजे. आता या संविधानामध्ये जर लिहिलं असतं ना की हा मंत्र वाचल्यानं, हे पूजाविधी केल्यानं असं होते, हा मंत्र वाचला की तुमच्या पोरीचं लग्न होईल, हा मंत्र वाचला म्हणजे तुमच्या घरी धनसंपत्ती येईल, हा मंत्र वाचला म्हणजे तुमच्या नवरा तुमच्या मुठीत राहील, हा मंत्र वाचला म्हणजे असं वशीकरण होईल, तसं वशीकरण होईल. दादा खरं सांगते, असं जर संविधानामध्ये लिहिलं असतं, आज घराघरात संविधान पोहोचलं असतं. पण आज संविधान घराघरात पोहोचलंच नाही. संविधानावर देश चालतो हे प्रत्येकाला माहिती आहे. बाई कधीतरी संविधान हाती घेऊन बघ, त्या संविधानामध्ये काय सांगितलंय. संविधानामध्ये तुला नाही सांगितलं की हा मंत्र वाचला, ओम भट 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 स्वाहा केलं म्हणजे तुझ्या पोरीचं लग्न होईन, असं होईन आणि तसं होईन. संविधानात काय सांगितलं, नोकरीवर असताना जर तुझ्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यासाठी तू कुठल्या कायद्याचा आधार घेतला पाहिजे, हे संविधान तुला शिकवतं. तुझी पोरगी समाजामध्ये वावरत असताना तिच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यासाठी तिनं कुठला कायद्याचा आधार घेतला पाहिजे, हे संविधान शिकवतं. म्हणजे दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत येणारा प्रत्येक प्रश्न, मग तो शिक्षणाचा असेल, रोजगाराचा असेल, स्त्री संरक्षणाचा असेल, तुमच्या पोराबारांच्या शिक्षणाचा असेल, येणारा प्रत्येक प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे संविधान आहे. पण आमच्या जनतेला हे समजलंच नाही, पटलंच नाही. जिथं जिथं विकासाचा विषय असेल, जिथं जिथं विकासाचा वैचारिकतेचा विषय असेल, आम्ही लोकांनी ते सोडून दिलं. खरं तर आज अशी पुस्तकं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचणं गरजेची होती. पण दुर्दैव तुमचं आमचं असं की ते आम्ही पोहोचू शकलो नाही. आणि तुम्हा आम्हाला खरं तर आता ह्या चळवळीचे वारसदार म्हणून तुमच्या आमच्यावर एक फार मोठी जबाबदारी आहे. अरे संत तुकाराम महाराज म्हणतात ना, शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. संत तुकडोजी महाराजांनी बुद्ध सांगितलं या जगाला, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, त्यासी कारण एक प्रचार प्रभावशाली. अरे तुकडोजी महाराजांनी बुद्ध सांगितला, तुकाराम महाराजांनी बुद्ध सांगितला. कुठला तरी परराज्यातला माणूस आपल्या राज्यात येते आणि कथामध्ये सांगते की तुकाराम महाराजांना त्यांची बायको रोज चपला जोडाईनं मारायची आणि त्यावरही महाराष्ट्राची जनता, या देशाची जनता पेटून उठत नाही. खरं तर ही लाचारी आहे या महाराष्ट्राची, हे तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि या देशातली माय जिवंत कापल्या जाते, जिवंत मारल्या जाते, जिवंत जाळल्या जाते, तरीही या देशातला तरुण एकवटल्या जात नाही. खरं तर ही या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. मी बोलताना नेहमी म्हणत असते की हे महापुरुष देहानं कधीच संपले नाहीत. या महापुरुषांचा खरं तर तुम्ही आम्ही दररोज खून करत असतो. त्यांच्या विचारांचे हत्यारे तुम्ही आम्ही आहोत. हे हत्यारे म्हणून या देशातल्या प्रत्येकानं स्वतःला स्वीकारलं पाहिजे. कारण या देशावर अन्याय होत असेल, या व्यवस्थेविरोधात जर तुमच्या आमच्याकडून बोलल्या जात नसेल, तर या महापुरुषांच्या विचारांचे तुम्ही आम्ही हत्यारे आहोत. हे खरं तर तुम्ही आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे.
महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की काही माणसं ही साबणाच्या फेसाप्रमाणे असतात, ते काही वेळ दिसतात. म्हणजे नाही का, चळवळीमध्ये काही लोक अशी असतात की फक्त वरच्यावर उड्या मारतात. काही माणसं ही साबणाच्या फेसाप्रमाणे असतात, ते काही वेळ दिसतात, नंतर मात्र गायब होऊन जातात. तुम्ही आम्ही लक्षात ठेवा की या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली तुम्ही आम्ही माणसं आहोत. फुले, शाहू, आंबेडकर, रमाई, जिजाई, सावित्रीच्या तुम्ही आम्ही लेकी आहोत. तुम्ही आम्ही नतमस्तक कुणापुढे झालं पाहिजे. अरे पक्ष कुठलाही असू द्या, परंतु या समाजावर जर आघात होत असेल तर त्या विरोधात तुम्ही आम्ही बोलणं शिकलं पाहिजे. तुम्ही नतमस्तक कुणापुढे झालं पाहिजे. अरे यांच्या विचारांचे तुम्ही आम्ही वारसदार आहोत आणि या महापुरुषांच्या विचारांपुढे फक्त तुम्हा आम्हाला नतमस्तक होता आलं पाहिजे. पण खरं तर आज या महाराष्ट्राची परिस्थिती एकंदरीत तुम्ही आम्ही बघितली तर खरं तर हा महाराष्ट्र ज्योतिबांचा आहे, पण या बाईनं फक्त ज्योतिषाचा महाराष्ट्र करून ठेवलाय या महाराष्ट्राला. ही वास्तविक परिस्थिती आहे या महाराष्ट्राची. मागे आवाज इंडिया टीव्हीच्या माध्यमातून तू होऊ नको सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील. तू होऊ नको द्रौपदी त्या पांडवांची, लोक तुला लाचार म्हणतील. तो हो जिजाऊ त्या शिवबांची, लोक तुला राष्ट्रमाता म्हणतील. तू हो रमाई त्या भीमरायांची, लोक तुला 9 कोटीची माता म्हणतील. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि खरं तर या व्हिडिओमध्ये असं वेगळं वाटण्यासारखं काहीच नाही. कुणाला वाटेल आपली पोरगी ही सीतेसारखी घडवा? कुणाची तयारी आहे पोरीले 14 वर्ष वनवासात पाठवायची? कुणाला वाटते द्रौपदी सारखी आपली पोरगी व्हाव? कुणाची तयारी आहे द्रौपदी सारखी हाल अपेष्टा आपल्या पोरीच्या माती सहन करण्याची? पण खरं तर या व्हिडिओ क्लिपवर आज म्हणजे मी सांगते की लोकशाहीवर गदा कशा प्रकारे आणण्याचं काम केलं जातंय. म्हणजे यांचे काही चिल्ले पिल्ले पाळलेले आहेत. आपण एखादा मुद्दा जर वैचारिकरित्या बोललो, या महापुरुषांचे विचार जर या समाजामध्ये मांडले तर अक्षरशः मारायच्या धमक्या सुद्धा यायला लागतात. म्हणजे या महाराष्ट्रातली ही लोकशाही, या देशातली ही लोकशाही नेमकी कुठं चालली आहे याचा विचार करा. खरं तर तुम्ही आम्ही एक तुमच्या आमच्या प्रत्येकावर एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी म्हणजे ही चळवळ जिवंत ठेवण्याची. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी तो मनुवादी ग्रंथ जरी जाळला असेल, ते पुस्तक जरी जाळलं असेल, परंतु आज इथंही काही लोक अशी आहेत की आज नेमकं त्यांच्या मनातल्या मनूचं करायचं काय, आणि त्या मनातली मनू जर जाळायची असेल तर त्यासाठी ही फुले, शाहू, आंबेडकर, शिवरायांची चळवळ तुम्हा आम्हाला जिवंत ठेवावी लागेल. आणि त्यासाठी हे बाबासाहेबांनी सांगितलेलं विचारांचं वादळ हे तुम्हा आम्हाला निर्माण करावं लागेल. हे वादळ तुम्हा आम्हाला निर्माण करणं गरजेचं आहे. आणि यासाठी खरं तर तुम्ही आम्ही ही वैचारिक लोक एकत्रित येणं गरजेचं आहे. कारण बाई लक्षात ठेव, तुला ह्या आभाळात उडण्याचं दान या महापुरुषांमुळं मिळालंय. तू ज्योतिषापेक्षा ज्योतिबा वाच, तू सावित्री वाच. ती सती गेलेली सावित्री वाचण्यात आता काही अर्थ नाही. या देशाला घडविणारी, तुमच्या आमच्या लेकीसाठी पाऊल पुढं टाकणारी ती सावित्री तुम्ही आम्ही वाचली पाहिजे. अरे स्वराज्याचं स्वप्न त्या बालशिवबाच्या मनामध्ये पेरणारी ती राष्ट्रमाता जिजाऊ तुम्ही आम्ही वाचली पाहिजे. कारण ते वाचणार नाही तर हा देश टिकणार की नाही यावर हल्ली प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झालंय. आणि ते प्रश्नार्थक चिन्ह जर तुम्हा आम्हाला हटवायचं असेल आणि त्याचं उत्तर जर हो करायचं असेल तर ही खरं तर वैचारिक चळवळ जिवंत ठेवणं ही तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. जास्त वेळ घेणार नाही. आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. तुमचे आभार मानून तुम्हाला यातून मुक्त करणार नाही. कारण आभार मानणं म्हणजे जबाबदारी इथं झटकली असा याचा अर्थ होतो. तुम्हाला आभारातून मुक्त करणार नाही. खरं तर ही जी जबाबदारी तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या खांद्यावर आहे ती तुम्ही आम्ही पेलली पाहिजे. ती जबाबदारी प्रत्येकानं स्वीकारली पाहिजे. कारण या देशाचा एक नागरिक म्हणून या महापुरुषांच्या विचारांचे एक उपकार तुमच्या आमच्या प्रत्येकावर आहेत. ते उपकार तुम्हा आम्हाला प्रत्येकाला फेडायचे आहेत. विचारपीठाची रजा घेत असताना डॉक्टर हरिओम पवार लिहितात, त्यांची एक कविता आहे. ते लिहितात, मैं वो कलम नहीं हूँ, मैं वो कलम नहीं हूँ जो बिक जाती हो दरबारों में.
मैं वो कलम नहीं हूँ जो झुक जाती हो दरबारों में, मैं शब्दों की दीख पर शिखा हूँ चौबारों अंधियारों में। मैं वाणी का राजदूत हूँ, सच पर मरने वाला हूँ, डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूँ। मेरी कलम मुझे वचन देती है इस अंधियारों से लढणे की। या देशामध्ये सर्वत्र अंधार पसरलाय गेलाय, मेरी कलम मुझे वचन देती है इस अंधियारों से लड़ने की, राजमहल के राज मुकुट के आगे तनकर अड़ने की। उस कवि का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं देश जले और मैं कुछ न बोलूं, मैं तो ऐसा गद्दार नहीं देश जले और मैं कुछ न बोलूं, मैं तो ऐसा गद्दार नाही। तुम्हा मला जर या देशाची या महापुरुषांच्या विचारांशी गद्दारी करायची नसेल तर ही चळवळ तुम्हा मला जिवंत ठेवावी लागेल। तुमचे सर्वांचे प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानते आणि आपणा सर्वांची मी रजा घेते। जय